या आणि इतरही बातम्या आपल्याला बघायची आहे, पण सलाम महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहिती आहे रोज एक नवीन विषय असतो। आज आपण तू माझा जीव या एका वेगळ्या सिनेमाविषयी बोलणार आहोत। निर्माते अभिनेते आपल्यासोबत आहेत, आमची रिपोर्टर शची मराठे त्यांच्यासोबत आहे, आपण तिच्याशी बोलूया। शची, सगळ्यात पहिली गोष्ट तर ईस्ट इंडियन मराठी भाषेवरचा हा सिनेमा आहे, तर जे निर्माते आहेत नेल्सन त्यांना हे विचार की ही ईस्ट इंडियन मराठी भाषा नेमकी कुठे बोलली जाते, काय संस्कृती आहे या भाषेची? बरोबर आहे वसुंधरा, आपल्याला पण ही भाषा फारशी माहिती नाहीये, कारण ईस्ट इंडियन मराठी माहिती, आपल्याला कोकणी माहिती आहे, पण नेल्सन मला सांगा, ईस्ट इंडियन मराठी भाषा नेमकी कुठेही बोलली कुठे जाते, मुंबईत किंवा आसपासच्या भागामध्ये? ईस्ट इंडियन भाषा मोस्टली मुंबईच्या जे गावठण विलेजेस आहेत, वसई, डहाणू, उरण या साईडला ईस्ट इंडियन भाषा बोलतात। ओरिजिनली जे मुंबईचे इनहॅबिटंट्स आहेत, तर अजूनही आमचे गाव इकडे आहेत। फॉर एक्झाम्पल कलिना, कुर्ला, पार्ला एवढे आमचे मोठे मोठे गाव आहेत आणि तिकडे हीच भाषा बोलली जातात। मला सांगा की इतकी म्हणजे मराठीपेक्षा पण खूप कमी लोक ही कम्युनिटी बोलली जाते, मग अशा वेळी ह्या भाषेतला सिनेमा बनवावासा कसा वाटला? रिस्क नाही का? सर्व कास्टचे पिक्चर असतात, फॉर एक्झाम्पल गुजराती, हिंदी, मराठी, बंगाली, तर ईस्ट इंडियन कशाला नाही? तर एक प्रश्न माझ्याकडे लहानपणापासूनच होता, तर घरी पिक्चर बघायचं आपल्या भाषेचा पिक्चर का नाही, आणि असा एक विचार होता की मी कधीतरी आपल्या कास्टचा पिक्चर करणार, आणि म्हणून मी हे केलं, डिसाईड केलं की ॲटलिस्ट स्टार्ट करूया आणि बघूया काय, आणि आय वॉज नॉट अफ्रेड ऑफ द रिझल्ट अँड तर मी जस्ट स्टार्ट केलं। आणि वाद सुरू आहे मल्टिप्लेक्स आणि निर्माता, तर त्याच्या बरोबर असं वाटतं की ऐन मोक्यावर आपला सिनेमा आला की बाकी काहीच कॉम्पिटिशन आहे किंवा खूप कमी सिनेमा लोकांना ऑप्शन आहे, तर मग अशा वेळी कसं वाटलं? नाही, जर वाद सुरू नसता तरी आणि त्या टायमालाही आमचा पिक्चर आला असता तर मला नाही वाटत कुठला माझ्या मूवीचं कोणी कॉम्पिटिशन नाही आहे त्याचं, कारण एक सर्टन कम्युनिटीसाठी पिक्चर केलेलं आहे, ईस्ट इंडियन कम्युनिटीसाठी। त्याला तुम्ही साईडच्या सिनेमामध्ये हिंदी पिक्चर फ्री पण दाखवाल, तो ईस्ट इंडियन बघायला आला, तुला ज्याला ईस्ट इंडियनची प्रेम असेल, आपल्या भाषेचं प्रेम असेल, तो जरूर माझा सिनेमा बघेल। मगापासून आपण ईस्ट इंडियन मराठी भाषा याबद्दल बोललो, पण हे एकूण किनारपट्टीवर राहणारे लोक किंवा कॅथलिक किंवा शेतकरी लोक ही बोलतात, तर याचं कल्चर काय आहे या कम्युनिटीचं? आमच्या भाषेत लाईक सेम मराठीसारखीच आहे, पण थोडे चेंजेस असतात। फॉर एक्झाम्पल मराठीत म्हणतात इकडे, तर आमच्या आवारे म्हणतात, असं एवढा डिफरन्स आहे। आणि जे आमची जी कल्चर आहे ते आजपासून आहे, 16th सेंचुरीपासून आहे। सिनेमामध्ये पण एक एक गाणं बघतो, सागर मधलं आहे गाणं, त्याच्यानंतर गळ्यात साकली सोन्याची ते गाणं आहे, म्हणजे त्याच्यात फक्त एक एक गाणं होतं, पण आता तुम्ही संपूर्ण एक सिनेमा या भाषेत केलाय, तर तुम्हाला माहिती आहे भाषेचं काय वैभव आहे, पण जेव्हा सिनेमातनं दाखवताना एवढ्या सगळ्या लोकल स्थानिक लोकांना तुम्ही काम दिलंय, लोक गोळा करताना कसं काय त्यांना तुम्ही कन्व्हिन्स केलं? त्यांना एकदम रिक्वेस्ट करायला लागले की पिक्चर आहे, आपलं पिक्चर येतं, तर त्यांना वाटलं एक छोटं कुठलं असं, त्या लोकांनी इमॅजिन नाही केलं की हे पडद्यावर येणार पिक्चर। कसं त्यांना बोलून, काय तुम्ही आम्हाला त्या भाषेत बोलून दाखवा? त्यांना आपलं पिक्चर येते, ते तुम्ही काम कराल का, आणि ऑडिशनला या तुम्ही, तर कोणी का तू हिरो आहेस त्याचा का, आणि एकदम मस्करी करायची माझी, तरी पण मी सिरियसली घेतलं त्यांना, आणि कोणाकोणाला आम्ही घरी ऑडिशन जाऊन घ्यायचो, तर बाबा मी ऑडिशनला येतो, बोलतात तू आता नको, मला मसाला दलायला जायचं आहे, तू सांजचे ये, मग आपण त्या टायमाला ऑडिशन घ्या। तू माझा जीवचं आधीचं आयुष्य आणि आता नंतर तुम्हाला इतकी लोक ओळखताय, इतकं तुमच्या म्हणजे भाषेवर काम केलंय, कसं लाईफ कसं चेंज झालेलं आहे, काय आहे आताचं आयुष्य? जेव्हा मी तू माझा जीव गाणं काढायचा विचार, तू माझा जीव जे टायटल सॉन्ग आहे, तर बेसिकली एक इंटेन्शन होतं त्याच्या पाठी, की माझ्या म्युझिशियन सॅड्रिक पिक्चर यांना सांगितलं मी की हे जे गाणं करशील ना, तर ह्या गाण्याने आपलं म्हणजे आपली माणसं, जी ईस्ट इंडियन माणसं जी इंग्लिश गाण्यावर डान्स करतात वेडिंगला, फॉर एक्झाम्पल फ्रॉम दिस मोमेंट, फेथफुल, अशी इंग्लिश नंबर्स आहेत, त्या गाण्यावर डान्स करतात। तर माझा एक विचार होता की आपल्या माणसांनी आपल्या संस्कृतीवर आणि आपल्या ईस्ट इंडियन गाण्यावर डान्स करावा। तर जेव्हा सॅट्रिकने हे गाणं बसवलं तू माझा जीव, तर टोटली गाण्याचे जे वर्डिंग्स होते तर ते एक न्यूली मॅरिड कपलसाठी मॅच होतील असं इंटेन्शनने गाणं काढलं, आणि ते सॉन्ग आम्ही मूवीमध्ये ड्रीम सिक्वेन्समध्ये टाकलं, आणि त्याच्यात आम्ही वॉल्सेस दाखवले। आणि मी पहिला सीडीज द्यायचो लग्नामध्ये, हे बाबा गाणं वाजवा ना, तर कोणी इंटरेस्ट नसतं देत, ईस्ट इंडियन गाणं कोण वाजवलं, पण आता मला एकदम सॅटिस्फॅक्शन आहे की हे गाणं आता वॉल्सेस नंबर